श्री गणेशाय नमः. श्री गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय 9. श्री गणेशाय नमः. हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहरा, श्री संत वरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधी, लहाना वाचन मोठ्यांचा, मोठेपणानं टिकेसाचा, पतिता विना परमेश्वराचा, बोलबाला होणे नशे. आम्ही आहोत पतित म्हणणे तुला म्हणतात, पावन करता रुक्मिणीकांत, हे आता विसरू नको. परिस लोहाला सोने करी, म्हणून त्याचे महत्त्व भूमीवरी, ओहळ पोटी घे गोदा तुमरी, म्हणून म्हणती तीर्थ तिला, याचा विचार करावा चित्ती आपल्या माधवा. दासगणूला हात द्यावा, बुडून द्यावे कोटे हे, असो गोविंदबा टाकडी करो, एक हरिदास होता थोर, तो करावा कीर्तन गजर, शेगावाशी पातला, ते शिवाचे मंदिर, पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार, मोठे नामक सावकारे. अलीकडच्या श्रीमंतीला मंदिराचा कंटाळा, मोटारी बसाय की याचे प्रेम बवसे, तैसाना मोठा सावकार, श्रीमंत असूनही भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा, म्हणून मोठ्याचे मंदिर वंदू लागले नारी नर. आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकडीकर कथेकरी, त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या. घोडा अति द्वाड होता, कोणासही मारीला था, समारोन कोणी येता त्यास चाबे कुत्र्यासम. तोडी चहाटे वरचेवरी, स्थिर न राहे क्षणभरी, कधी कधी का तरी त्याने जावे पडोन. किंकाळे रात्रंदिवस, वाईट खोड्या बहुवस, आल्या होत्या मुक्कामास श्रोते तया घोड्याच्या. लोखंडाच्या साकड्या होत्या त्याशी बांधण्या केल्या, त्या या समयी राहिल्या टाकडी माझी विसरून. चहाटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी बांधून या कथेकरी निजले जावणी शयेला. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, दिवाविताचे दुःखार, होऊ लागले वृक्षावरी. टिटव्या टिटी शब्द करती, वाघुडे वक्षाया धुंडिती, पिंगळे बसवणी वृक्षावरी किलबिल करू लागले. सामसुम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे, कोठेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्याने. अशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष, घोडा बांधल्या ठाईस, येथे झाले सज गती. जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती, साधू पुरुष अवतार घेती ईशान्य भूमीवर. औषधांचे प्रयोजन रोगा निवारण्या कारण, तिची द्वाडाचे द्वाडपण साधू संत निवारती. असो गजानन घोड्यापाशी आले रात्र समयाशी, जाऊन निजले अतिहर्षी चौपायात घोड्याच्या. मुखाने भजन चालले होते, गिनी गणात होते, या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण सामर्थ हो. त्या सूत्र भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच अशी. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न, हे सुचवया कारण गणात हा शब्द असे. बोते हा शब्द देखा, अपभ्रंश वाटेनी का, बाते हा शब्द एका, तेथे असावा निसंशय. बाया शब्दे करून घेतले पाहिजे म्हण, ते आहे सर्व नाम शब्द ऐवजी आलेले, म्हणजे मना समजे नित्य. जीव हा परम सत्य, मानू नको तया प्रत, निरळा त्या तुची असे. गिनगिन गिनात बोते, कोणी गणी गणात बोते, अशी आहेत 2 मते या भजनाविषयी. शेगावी त्यांशी ना आपुले प्रयोजन, आपण कथेशी कारण, महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या. वरील भजन खाणे चाललं होते आनंदाने, वाटे या भजनरूप साकडीने, घोडा बांधून टाकला. गोविंदबाच्या अंतरी दास्ती होती जबर खरी, म्हणून तो वरच्यावरी उठू पाहे वारुला. तो ठिणक्यावरी घोडा शांत, ऐसे पळता दृष्टीव्रत, गोविंदबाच्या चित्तात अति नवल वाटले.
तो आपल्या मनी म्हणे, हे ऐसे झाले कशाने? का काही आजाराने व्याप्त झाला गोळा हा, म्हणून राहिला शांत, हे न काही कळो येत. हा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. ते काय आहे ते पाहावया गेले, तो एक माणूस दिसले, चहूपायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या अतिनिकट येऊन पाहू लागले निरखून. तो दिसले कैवल्यदानी, तेथे गोविंद बुवाला. ते म्हणाले मनात, घोडा का शांत झाला? हे कळले कारणासहित मज लागे धवा. समर्थांच्या सहवाशी घोडा शांत झालासे, जेथे कस्तुरी तेथे नशे, दुर्गंधीला थारा कदा. समर्थांच्या पायावरी गोविंदभाने अत्यादरी, शिर ठेविले निर्धारी, अष्टभाव दाटले. निखे करू लागले स्तवन, आपण खरेच गजानन, विघ्नाचे करीतसा कंदन. याचा प्रत्यय आज आला, माझा घोडा द्वाड होती, सर्वही ज्याला भीती, तेथेच आला सगुरुमूर्ती, हरण्या त्याचा द्वाडपणा. या घोड्याच्या अचाट खोडी, चालता मध्येच मारी उडी, क्षणाक्षणा मागल्या झाडी. हा दुर्गुण्या महाराजो, मी गेलो होतो कंटाळून, म्हणून बाजारा लागून, गेलो विकया कारण, परिण कोणी घेईया. मी फुकटही लागलो देया, परिण कोणी तयार घ्या. यावरी आपण केली दया, हे फार झाले बरे. आम्हा कथ्या करायचे घोडे, पाहिजे गरीब साचे, घरा माझी धनगराचे, नाही वाग कामाचा. ऐसा झाला प्रकार, घोडा झाला गरीब फार, जड जीवाचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले, आता गड्या करू नकोस येथून खोड्या, त्या येथेच रोकड्या द्याव्या द्या सोडून. तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी, वागत जावे बैलापरी, त्रास ने देई कवना ते. ऐसी त्याची बोलून गेले निघून दयाघण, कृपा कटाक्षे करुण पशु त्याने आकडिला. असो श्रोते दुसरे दिवशी, मळ्यात असता पुण्यराशी, आले गोविंदबुवा दर्शनाशी, घोड्यावरी बैसोन. घोडा गोविंदबुवाचा, शेगावाशी ठाऊक साचा, पोष उद्या खोड्यांचा. भीत होते त्याशी जन, तो मळ्यात आलेला पाहून, लोक बोलले त्या कारण, गोविंदबुवा ही घेऊन, पिढा कशास येथे आला. मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत, तुमचा घोडा करील घात, सहज लिलेने करा कवनाचा. गोविंदबुवा त्याशी वदले, तुमचे म्हणणे मी ऐकिले, माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी. त्याने खोड्या दिल्या टाकून, झाला गोगलगाई समान, आता भेवायाचे कारण. काही न भरले कोणाशी, चिंचे खाली उभा केला, टाकडीकरांनी घोडा भला. चहाट्या वाचूनी राहिला उभा तो एक प्रहर, भाजीपाला कोळा घास, मळ्यात होता विशेष, परिण लाविले त्यास तोंड उड्याने एकाही. पहा संतांची केवढी शक्ती, पशुही आज्ञेत वागती, पत्रात आरंभिली स्तुती, गोविंदबुवाने समर्थांशी. श्लोक. अचित्य जगता परी कृती तुझी न कोणाकडे, असो खलही केवळा तव कृपे सामुग्री वडे. उणे पुढती ये तुझ्या खचित रत्ना चिंतामणी, शिरी सतत माझिया वरदास्त ठेवा धनी. ऐशी स्तुती करून गेले गोविंदबुवा निघून, घोड्यास आपल्या घेऊन, टाकडी ग्रामाकारणे. प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी, काहीतरी धरून जीवी हेतू आपल्या श्रोते हो. त्या यात्रेकरू मंडळीत बाळापूरचे 2 गृहस्थ आले काही धरून हेत, समर्थाच्या दर्शना. पंथी जात एकमेका, बोलू लागले ऐशे देखा, पुढल्या वारीस गांजा सुका घेऊ आपण. काय की या गांजावर समर्थांचे प्रेम फार, तो आपण आणला जर, तरी कृपा होईल त्याची. लोक आणती बर्फी खवा, आपण गांजा नेऊ बरवा, गाठ धोतरा बांधून ठेवा, ना तरी स्वती होईल. पुढल्या वारीस 2 जण आले दर्शना कारण, परी गेले विसरून गांजा तो आणण्याया. शिर ठेविता पायावर, आठवण त्यांना झाली खरी, की नाही आणला
बरोबरी गांजा तो आपण आता पुढल्या वारीस दुप्पटा आणू गांजाशी ऐसे बोलून मानाशी दर्शन घेऊ लागले हो. पुढच्या वारीस तीच झाले. गांजा आणण्याचे विसरले. कर जोडून मात्र बसले स्मृती नशे गांजाची. तरी स्वामी म्हणाले भास्कराशी, पहा जगाची रीत कैशी. गाठ मारुनी धोत्राशी विसरती जिन्नास. आपल्या जातीने आहे ब्राह्मण, तीच आपले भाषण. करती आपण होऊन खोटे पहा सर्वांशी. ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण. या तत्वा लागून न जाणती चांडाळते. द्विजे निजधर्म सोडिला, आचार विचार सांडिला. त्यामुळे श्रद्धत्वाला ते मुकले सांप्रद. बेटे म्हणे नवस करती, आणि हात हलवित इथे येती. अशाने का पूर्ण होती त्यांचे मनीचे मनोरथ. बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ. तरीच तो घन निळ कृपा करीतो भास्करा. हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानशी. पाहू लागले एकमेकांशी कुतूहल दृष्टीने. पहा केवढे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण. हा जगत चक्षु गजानन सूर्यापरीच असे हो. आपण नवस केला म्हणे तो जाणीला समर्थांनी. आता येऊ घेऊन चला गांजा गावातून. ऐसा विचार करून उठले, गावात जाऊ लागले. गांजा आणाया भले, तै महाराज बदलले त्या. आता शिळ्या कडीकृत का उगा आणिता उत. सार नाही कमरती यात, मी न हपापलो गांजाला. आता आणण्या गांजाप्रत, नका जाऊ बाजारपेठेत. मेळ हमेशा बोलण्यात, ठेवा तुम्ही आपल्या. लबाडाचे न पुरी येते, ही खुणघाट बांधा चित्ती. तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या जाना. पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम. परी कदा ना चुका नेम, 5 वाऱ्या येथील घरा. काकी हा येथे स्थिर आहे मुंडाने पती कर्पूर गौर. ज्याच्या कृपेनं कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्याशी करा, गांजा आणावा न विसरा. परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवाने. ऐसा उपदेश ऐकून महाराजांशी वंदून घेतले शिवाचे दर्शन, आणि गेले बाळापुरा. पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फस्ते झाले. ते गांजा घेऊन आले शेगावात वारीला. त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही एका श्रोती आता. बाळकृष्ण नावे होता बाळापुरात रामदासी. कांता त्याची पुतळाबाई परमभाविक होती पायी. दरवर्षी वारीस जाई पायी सज्जनगडा ते. पती पत्नीचा विचार एक, पौष माशी निगती देक. ओझ्यासाठी घोडे एक, घेऊन या बरोबरी. कुबडी कथा दासबोध, सभे सामान अतिशुद्ध. साधुत्वाचा नव्हता मद, तयाशी तो चढलेला. नार्गी चालता ग्रामांतरी, प्रत्येक जोडी फिरवी खरी. त्या जोडीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला. पौष वध्यात बाळापूर, सोडी नवमीला साचार. कांता असे बरोबर, पुतळाबाई नामजीचे. बाळकृष्ण बुवा हाती चांदनाच्या चिपड्या असती. पुतळाबाई करी साथी, झांज हाती घेऊनी. रघुपतीचा नाम गजर, करी पंथाने निरंतर. श्रीगाव खामगाव मेहकर, देऊळगाव राजापुढे. आनंदी स्वामी स जालनापुरी, वंदुनिया जामनगरी. जाय तेथे मात्र करी 3 दिवस मुक्काम. काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान. पुढे दिवस येऊन वंदन करी गोदेला. पुढे बीड अंबाजोगाईचे, मोहरी बेलेश्वर स्वामीचे. पट्ट शिष्य समर्थांचे, डोमगावी कल्याण. नरसिंहपूर पंढरपूर, नाते पोते शिंगणापूर. वाई आणि सातार असे यागडाच्या पायथ्याशी. माघवाद्य प्रतिपतीला तो येऊनी पोची भला. श्री सज्जनगडाला नवमीच्या त्या उत्सवाला. यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने. श्री स्वामी समर्थाकारणे खराच रामदासी. असे रामदासी आता होणे कठीण सर्वता. दासनवमीचा उत्सव होता, परत जाई त्याच मागे. ऐसा क्रम चालला, बौद्ध दिवस त्याचा भला. 60 वर्ष देहाला गेली त्याच्या उलटून. माघवद्य द्वादशीस सोडून सज्जनगडास निघावे परत जावयास. त्याने आपल्या बाळापुरा. असो वद्य एकादशी, बसला समर्थ समाधीपाशी. आले दुःखाश्रुलोचनाशी, शब्द न त्याशी बोलावे.
हे रामदासा स्वामी समर्था, हे गुरुवरा पुण्यवंता, माझे शरीर थकले आता, पायी वारी न होई, जरी बसून वाहनाते, येऊ सज्जन गडाते, तरी कठीण दिसते, मज लागी दयाळा, नेम चालला आजवरी, आता पडू पाहे अंतर, परमार्थाशी शरीर निकोपा आधी पाहिजे, तरीच सर्व घडे काही, हे रामदासा माझी आई, हे म्हणण्याची जरूर नाही, आपण सर्व जाणतसा, ऐशीच प्रार्थना करून निजला शयस जाऊन, तो प्रभातकाळी पडले स्वप्न, बाळकृष्ण बुवाला स्वप्नी म्हणाले रामदास, ऐसा ना होई हताश, नको येऊ येथून खास, या सज्जनगडाते माझी कृपा तुझ्यावर, माझा उत्सव बाळापुरी, करावा तू आपल्या घरी, येईन मी नवमीला तुला दया दर्शन, हे मानी प्रमाण वचन, आपल्या शक्तीचं पावणं परमार्थ तो आचरावा, असे स्वप्न पाहिले, बाळकृष्ण आनंदले, कांतेस परत आले बाळापुरास आपल्या घरी, पुढे श्रोते दुसरे वर्षी, काय झाले माघमाशी, त्या बाळापुराशी ती आता अवधारा, माघ वद्या प्रतिपदेस, समर्थांच्या उत्सवास, आरंभ बाळापुरास, बाळकृष्णाने घरी केला, दासबोधाचे वाचन, रात्रीस हरिकीर्तन, 2 प्रहरी ब्राह्मण भोजन, दुपाती अस्तमानाला, बाळकृष्णाला मनात विचार हाची घोळत, पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीशी, बाळकृष्णाच्या वचनाची केली गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी, उत्साह सहाय्य करावया ऐसा थाट, बाळापुरा 9 दिवस झाला खरा, 9व्या दिवशी 2 प्रहारा, अघटित झाले घडून, श्री गजानन साक्षात्कारी, श्रोते तया बाळापुरी, उभे राहिले 2 प्रहरी, 9वी तिथी लक्षोने बाळापुराच्या दारात, राज्याभिषेक चाललात, लोक झाले विस्मित, गजाननाशी पाहुनिया, म्हणू लागले बुवाशी, उठा उठा हो वेगीशी, तुमच्या दासनवमीशी दारी पातले गजानन, त्यावरी बुवा म्हणाले, गजानन आले बरे झाले, त्याही संताचे लागले पाया माझ्या घराशी, परी आजच्या दिनिसाची, मी वाट पाहतो समर्थांची, त्या सज्जनगड निवाशाची, आतुर होऊनी या ठाया, त्यांचा मशी करार आहे, मी नवमीला येईल पाहे, ती वाणी असत्य नव्हे ऐसा माझा भरवसा, इकडे स्वामी गजानन दारी उभे राहून, जय जय रघुवीर म्हणून श्लोक म्हणू लागले, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, अशी वाणी कथा उठली, स्वारी बाळकृष्णाची, पाहती तो येऊन दारी, तो गजाननाशी नग्नस्वारी, अजन भाऊ साजरे, उभी निजानंदामध्ये, करण्या गेला नमस्कार, तो रामदास दिसले साचार, हाती कुबडी जटाभार, रुळत होता पाठीवरी, भाली त्रिपुंड उभासाचा, होता गोपीचंदनाचा, निसलासा लंगोटीचा, रंग होता हिरमुशी, ऐशे रूप पाहिले, बाळकृष्णा भरते आले, प्रेमाचे ते श्रोते भले, नयनी संचरले आनंदश्रू, तो सवेच दिसती गजानन, त्यांच्या नेत्राकारण, कुबडी लंगोटी काहीच न, त्रिपोटी श्रीचा जटाभार, पुन्हा त्याने हताश व्हावे, तो रामदास स्वामी दिसावे, पुन्हा तो निरखून पाहावे, तो मागुती गजानन, अशी स्थिती झाली खरी, शिन्मेच्या खिळापरी, घोटाळलासे अंतरी, कोडे काहीच उमगेना, मग म्हणाले गजानन रामदासाशी प्रेमे करून, नको गावरू देऊ म्हणा, तुझ्या समर्थ मीच शे, मागे बापा गडावरी, माझीच वस्ती होती खरी, आता शेगावा वितरी, राहिलो येऊनी मण्यात, तुला सज्जनगडी दिले वचन, की रामदास नवमीला येईन, मी बाळापुरा लागून, त्याचे स्मरण आहे मका, त्या वचनाची पूर्तता करण्यास इथं आलो आता, दे शून्य अवधी चिंता, मीच आहे रामदास, शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस, आणि आत्म्याला विसरलोस, याला काय म्हणावे, श्लोक आहे गीते ठाई, वासासी जीर्णोन्नी तो पाही, ऐसा मुळीनं भ्रमिष्ट होई, चाल बाठी बसवी मला, बाळकृष्णाचा धरुणी हात, गजानना आले घरात, एका मोठ्या पाडीसीत स्वामी गजानन झाले, बाळापुरी पुकार झाली, गजानन आल्याची ती भली, मंडळी धावू लागली, दर्शन दिव्या पायाचे, रामदासी अवधा दिवसभर,
करीत राहिला विचार. शेवटी रात्र होता 3 प्रहर. स्वप्न पडले, हे बाळकृष्णा, अरे गजानना माझीच मूर्ती, हल्ली तुमच्या वरडाप्रांती. संशयामुळे न धरी चित्ती, तू धरता बुडशील. मी तोच समजोन करी गजाननाचे पूजन. गीतेचे हे आहे वचन, संशयात ना विनाशंती. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी. मस्तक ठेवले अत्याधारी गजाननाचे पायावर. महाराज आपली लीला मी न समर्थ जाणण्याला, तो घोटळला उकलीला. तुम्ही स्वप्न देऊन नवमी सांग, माझी सांग झाली, निळता काही न उरली. अब्रकावरी कृपा केली, तेने धन्य झालो मी. आता काही दिवस रहा बाळापुरास, हीच आहे मणी आस, ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर, एक माझा विचार, काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजन तर निघून गेले, स्वामी शेगावाशी भले, रस्त्यानं कोणा दिसले. क्षणात पोचले शेगावी, स्वस्ती दास गण विरचित. हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, सुखद हो भाविका प्रत. हेचे दास गणो, शुभ भवन्तु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थनो अध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज आनंद भक्तपदिपालक श्रीगाव निवासी श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गजानन महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.